तू खाऊ नको तू लोक तुम्ही घ्या ना तुम्ही तर जाम गरम आहे जीभ जळेल सर ये आहे मिसळ मम्मीचा आहे मेंदू वडा सांडगी आणि रेतीचा आहे डोसा आगडोसा खाणार आगडोसा किती खाणार आहे घरी आले तर माझ्या नवऱ्याने आणलं मस्त असं चिकन आणि ते चिकन करते मी आज झटपट तो पण पिवळं चिकन हळदीवरचं चिकन तर तुम्हाला दाखवते मी कसं बनवते पटापट या 5 मिनिटात बनता हे तुला आम्ही घरी चाललो तर आमच्या पूजा दिदीसाठी आम्ही ते घेऊन झालो टाको बेलचं बोलत चला तिला पण तिला टाईम नसतो ना तर ती बोलत टाको बेलला गेलं तर मला घेऊन खायला काहीतरी टाको बेल खायला लागतं आता मी याच्यात काय करते असं कुकरमध्ये मीठ मिक्स करायला भेटत नाही मग टेन्शन नाही घ्यायचं काय करायचं मम्मी पण आली माझी मम्मी तर कुठले पण कपडे घालून निघून जाते चला लई दिवसांनी आम्ही एकत्र आलो ना पहिल्यांदाच आलो ना आपण इथे आम्ही नेरुळला आलो आज नेरुळला येऊन आपण इथे नाही गेलो कुठल्या हॉटेल चाललो आपण आज नवमी आम्ही फक्त चाय प्यायला जाणार कारण तिला घेऊन आम्ही मॉलला जाणार ना नंतर आणि दुसरी आमची दिदी दिसते का चालली पुढे पुढे ती पुढे पुढेच करते आणि इथं आहे माझी मम्मी केसाला कलर कधी लावणार आहे यावर्षी तर लावून घे हा लाव रितवी हाय 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 गोल्या अरे बोला काय करणार ना तुम्हाला दोघींना बघ दे उठायचं नाही उठायचं बसून खायचं आवडे मेंदू वडा ही आहे मिसळ मम्मीचा आहे मेंदू वडा सांडगी आणि रेतीचा आहे डोसा अर्धा डोसा रितवी खाणार अर्धा डोसा तिथे खाणार आहे सांबार कसा सांबार पण छान आहे सांबार टेस्ट चांगली आली की नॉर्मल आहे नॉर्मल कशी खाते बघा जाडी आमची बाबू चम्मच घेतला तू तुला चम्मच लागतं हा चम्मच लागतं सगळं लागतं हॉटेल बघ कसं आहे स्टेशनच्या बाजूला जावं लागतं नेरुळला आले रेट पण ओके आणि आपली कोल्हापुरी मिसळ आता कोल्हापूरला जाईन तरच खाईन एवढी मला चांगली वाटली नाही कधी बरोबर 2च मागवण्याचे आहे ना घे ना आगे आगे तुझी नाही तुला नाही पाहिजे नाही देत आली ना त्याच्या कपडे सो गॅस मम्मीला सोडलं मी त्याला काम होतं तिथे मम्मीला तर आम्ही चाललो आता रितवीला मॉलमध्ये घेऊन मम्मी बोलली रितवीला मॉलमध्ये फिरो काय पाहिजे तर घेऊन दे तिला पैसे मी देते पण नको बोललो माझी बायको देणार आहे पैसे मला बायकोवाल्याच पार्टी देणार आहे मला ठीक आहे नाश्ता केला पार्टी दिली ना ही छोटी पार्टी मोठी पार्टी पाहिजे मला आता ठीक आहे रितवी चलो चल जम्प 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 1 2 हा कम 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 अरे कम रन रन येत नाही का तुला ॲक्च्युली ना विक्रम मॉलमध्ये आला त्याच्या कामासाठी आलाय आणि बाबूला वाटते की बाबूला फिरायला घेऊन आले आज मॉलमध्ये तर नाही तर विक्रांतचं काम आहे म्हणून आम्ही चाललोय चल ना मग ती मला हात दाखवते मला ड्रेस घ्यायची इच्छा होती पण नाही घेत ठीक आहे बाबू हाय करतो तो बाबू बोलतो बाबू अरे मॉल कसं भेटलं पडला 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 इथून पडलं इथून पडलं पडला अरे मामा बोल मामा बोल मामा
मम्मा बोल, मम्मा बोल, चाललं चाललं. मम्मा बोल, मम्मा बोल. जर अजून मला जेवण बनवायचंय. बनव ना मग. हे तुला हे पाठी गेला. म्हणजे बाबूच आहे. पकड पकड पडेल ते माझं पकड. नाही म्हणजे पूजेची आहे. गिर टाक गिर टाक गिर टाक ना. ओके गिर टाक. चालू कर बटन दाब. गाणं लाव गाणं गाणं लाव. आई. आम्ही घरी चाललो तर आमच्या पूजा दिदीसाठी आम्ही ते घेऊन झालो टाको बेलचं. बोलत चला तिला पण तिला टाईम नसतो ना तर ती बोलत होती टाको बेलला गेलं तर मला घेऊन ये खायला काहीतरी. टाको बेल पण खायला आणि अजून मी इथं खेळतच आहे. चला नेक्स्ट सगळं पाहिजे बोलते, सर्व पाहिजे. चल चल युवरी आधी बघून घे. पप्पाने काय घेतलं बापरे बाबूसाठी. मॉलमधून बाहेर पडतोय पाऊस आणि आम्ही स्कूटर जाऊन बाबूला भेटू शकत नाही कारण बाबूला ताप येतो जास्त येतो. सर्दी होती तुला मेन तापापेक्षा. म्हणून थोडं थांबूया ना, थांबूनच जाऊया. चाई द्यायची तिला पण. हां ठीक आहे ना, थोडं थांबायला सांगू पण मग निघून जाऊ. मला म्हणजे समजत नाही पण कसा टाइम गेला निघून. हां चला आता घरी आले. तर घरी आल्याच्या नंतरला मी एक रेसिपी बनवते तर म्हटलं तुमच्यासोबत ती शेअर करते कारण तुम्हाला ती आवडते म्हणून. तर आता घरी आले तर माझ्या नवऱ्याने आणलं मस्त असं चिकन आणि ते चिकन करते मी आज झटपट. तो पण पिवळं चिकन, हळदीवरचं चिकन. तर तुम्हाला दाखवते मी कसं बनवते पटापट. या 5 मिनिटात बनता तर सिटी करायची 10 मिनिटात. चला इथे मी तेल ठेवले तापायला. त्या तेलामध्ये टाकते मी कटका साईड लावा कांदा थोडं जिरं टाकू आपण आणि मी ह्या कशावर करते तुम्हाला दाखवते. ठीक आहे. हा बघा हा एक कांदा, मिरची आणि कोथिंबीर हे सगळं मी तेलात टाकणार आहे. कांदा टाकूया आणि आपण फक्त कांदा, मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटोवरती करतोय हळद टाकून. तर आता इथं कांदा सॉफ्ट होतोय तोपर्यंत टोमॅटो कट करून घेतो. उभाच कट करायचे असं काय नाही की पातळ कट करायला पाहिजे. हा चव खूप छान लागेल. आणि हा आणि कसं मग नॉर्मल ना लाल मसाला. येस बाबू पण खाऊ शकते आरामात अगदी खुशी खुशी ते पण. तर आता मी हे ह्याच्यात टोमॅटो जसं म्हणजे थोडं पाणी असेल तरी चांगलंच लागणार आहे ते आणि ड्राय झालं तरी छान लागणार आहे. मिक्स करते आणि मग आता मी काय करते तोपर्यंत ना चिकनला कट मारते कारण की मी ना याच्यामध्ये ना मीठ टाकलेलं आहे चिकनमध्ये तिकडे फोडणीमध्ये. तोपर्यंत हे जे मोठे लेग्स आहेत ना मग त्यांना मी थोडं कट मारलं तरी कसं अजून चांगले शिजतील आणि त्याला ना हळद आणि मीठ आणि कांदा टोमॅटो असं मस्त मिक्स होऊन जाईल. आता मी याच्यात टाकते हळद. हळदीबाई कळते म्हणून पाहिजे की हळद थोडी वाढवणार आहे तर मग मस्त वाटेल आणि कलर पण खूप छान येईल. हळद झाली आपण याच्यात ॲड करते आपलं वाटण टाकायचे. ऑप्शनल टाकलं तर टाका तर नका टाकू तर मी टाकते थोडंसं कारण की मला थोडी थिकनेस आवडते रस्स्यामध्ये. हा वाटण सेम आपला ग्रीनमध्ये तुम्ही वापरू शकता, पिवळ्यामध्ये वापरू शकता, लालमध्ये पण वापरू शकता सेम. चला हा मिक्स करते आता. चमचा टाकला. काहीच आता मी इथं मस्त छान मिक्स केलं आहे. आता मी याच्यामध्ये चिकन ॲड करणार आहे. काही असं दिसतं आणि खूप भारी असं वाटतं की हा मसाला एकच नंबर वाटतो. चिकन टाकूया याच्यात. चिकनचे पीस टाकतोय आपण मस्त. बाकीचे चिकनचे लेग टाकले. आता आपण चिकनचे क्यूब्स टाकले. आता काय करूया ह्याला ना मस्त मिक्स करायचं या वाटणमध्ये. आणि नाही मिक्स केलं ना तरी पण तुम्ही जेव्हा पाणी ओतताना आणि झाकण लावता ना तेव्हा पण ते ना चांगलं मिक्स होतं. पण मीठ टाकून घ्यायचं. आता मी याच्यात काय करते असं कुकरमध्ये मीठ मिक्स करायला भेटत नाही मग टेन्शन नाही घ्यायचं. काय करायचं सगळं तर आपण बरोबर टाकलं आहे ना मग पाणी टाकून द्यायचं आपल्या अंदाजाने. आणि ते झाकण लावते आणि 3 ते 4 शिट्ट्यामध्ये करून घेते. 3 शिट्टी काय 2 शिट्टी पण होतो पण मी 3 शिट्टी करणार आहे. तर गाईस तुम्ही बघू शकता असा मस्त गरम गरम आपला असा पिवळा चिकनचा रस्सा रेडी झालेला आहे जो तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता किंवा तुम्ही नुसतं पण पिऊ शकता. तर आता मी माझ्या नवऱ्याला सर्विंग करते इथं. हे बघा पण एवढा मोठा
गाईस तर बघा, तुम्ही बघू शकता हा असा झटपट असा पिवळा चिकनचा रस्सा मस्तपैकी रेडी झालेला आहे. आणि हा मी माझ्या नवऱ्यासाठी मस्त स्पेशल बनवला आहे, कारण की त्यांना खूप जास्त चिकन आवडतं. तर हा बघा झटपट केला आहे आणि आता ते पोट भरून खाणार आहेत ना. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पिवळ्या चिकनची मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. ओके, आणि नेक्स्ट रेसिपी कुठली पाहिजे ती पण सांगा. आणि बघा कसलं भारी दिसतंय ना, वाव. खाऊ नको तुझं तुम्ही घ्या ना, तुम्ही तर या. जाम गरम आहे, जीभ जळेल. चल